भावा, तू चकव्यात अडकलाय, असं मन ओरडून सांगत होतं. नमस्कार मंडळी. तर मी चाललो होतो साम्रत गावात काजव्या महोत्सवासाठी. चारही बाजूला फक्त उंचच उंच डोंगर आणि मध्ये घनदाट जंगलाचा तो रस्ता. जसं-जसं पुढे जात होतो, तसं-तसं सह्याद्रीचा वास अंगात भिनत होता. 5 वाजता साम्रत गावात पोहोचल्यावर सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यात सनसेट आणि गार हवा असा सगळा अनुभव घेत होतो. मग चहा नाश्ता करून अंधार पडायची वाट बघत होतो. कारण काजवे बघायचे होते ना. आमच्यासोबत तसेच बरेच लोकही आलेले होते. त्यांचं टेंट लावायचं काम चालू झालं. मग आम्ही आमचं टेंट लावायला चालू केलं. टेंट लावून झाल्यावर निघालो ते घाटगर डॅमकडे. सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये काजवे इथंच दिसतात आणि हे बघून तर मी फुल हँग झालो. अख्खं झाड काजव्यांनी भरलेलं होतं आणि त्यात ते एका पॅटर्नमध्ये चमकत होते. जसं काय झाडाला लाइटिंग लावली. चारही बाजूला सगळे झाडं नुसते झापझूप करत होते. परत येताना लागला ना चाकवा. अर्धा तास नुसतं फिरत होतो. त्यात मॅप नाही ना कॉल लागत नव्हता. कसंबसं रस्ता सापडला आणि कॅम्पवर आलो. जेवण करून मस्त शेकोटी, म्युझिक, गेम्स, ॲक्टिव्हिटी करून नेक्स्ट डेच्या ट्रेकिंगच्या प्लॅनिंगला लागलो. तुम्हालाही काजवे महोत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर इंटरेस्टेड अशी कमेंट करा. तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातील.